म्हणतात महाराज, पहिले सेवा फिर भगवान. पहिले भगवान नाही, भगवान कुठं भेटणार हो. आता सगळं नाटक सुरू आहे, कोंबड्या खाणं सुरू आहे, बकऱ्या खाणं सुरू आहे, आणि बस इकडे काय झालं, महापोत्याचं पोट फुगलं. कोण केलं असं मला केलं नाही, तुला कोण दुसऱ्याला मारलं म्हणून फुगलं. लोक दुसऱ्यावर म्हणते, दुसरा कोणीच नाही करत कोणाला. हा, त्याला कुठं फुरसत आहे. एवढं मंत्र आहे का, जी मंत्रवाला गिरतरवाला असतं आता त्याला सीमेवर पाठवून दिलं, कायले बारूदनाथ झाली असती. अरे असं तर मी तर म्हणतो पगार द्यायला लावतो मी साहेबाले. पगार पगार लावून देऊ पगार, पण दुसऱ्याचं वाईट नका करू बा. गरीब गरीब माणसासाठी, एक मिनिट, गरीब गरीब माणसासाठी काही निंबू गिंबू नका मानू. गरीब माणसासाठी काही गड्डे नका खोदू रे, जगू द्या त्याने. काय करता तुम्ही त्याला मारून, का भेटन मारून. तुले बी 100 वर्षाचं आयुष्य, त्यालाही 100 वर्षाचं आयुष्य. त्या घरात तर त्यानं काहीच नाही केलं रे, काही नाही नेलं त्या घरचं गाठोड. असं नाही तर म्हणतो, असं नाही तर, कारण की बाजू कशा राहते, दोनही राहते. असं तर सांगतो, असं नाही तर त्याला असं म्हणणं आहे बायवाला का बा तू एखादी फूक मारून दाखव. तर मला असं वाटतं की पगारच द्यायला लावतो 10-15 हजार रुपये. कायला बॉम्ब घेऊन नसतो होते ती, एका फुकानं 10 जण खतम. आणि मला गेले मारून काही फायदा नाही, कारण की मी पहिलेच मेलो ना. मरे हुए को मारने से क्या फायदा, मरे हुए को मारने से क्या फायदा. एखादा राग आला नाही, महाराज बा म्हणते, मी नाव घेऊन म्हणलंच नाही तरी, तर मरे हुए को मारने से क्या फायदा. आम्ही मेलोय. तुकडोजी महाराज म्हणतात मी नाही, तुकोबा म्हणतात, मरण माझे मरून गेले, मजला केले अमर. आणि महाराज असंही म्हणतात, चौगाच्या खांद्यावर मसनात गेलो आणि चौगाले दाबून घराकडे आलो. म्हणजे काय, आपल्यातले विकार दाबले तिथं आणि आले इकडं सेवा करायला. मग भजन केलं मस्त, सुंदर ते ध्यान उभा विटेवर.